मुंबईमध्ये 87 ठिकाणी ठाकरे बंधू आणि शिंदेमध्ये थेट लढत होणार आहे। एकूण 17 प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आमने-सामने। 18 प्रभागांमध्ये मनसे आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आहे। मुंबई महापालिकेच्या 277 प्रभागांपैकी 87 प्रभागात ठाकरे आणि शिंदेंमध्ये थेट मुकाबला होणार आहे। भाजप आणि मनसेमध्ये 35 जागांवर लढत रंगणार आहे। त्यामुळे आता ठाकरे ब्रँड गाजणार की शिंदे आणि भाजपशी बाजी मारली जाणार हे पाहणं अधिक रंजक ठरेल। पंकज आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, युतीमुळे एक तर खरं आहे की किमान शिवसेना आणि म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची शक्ती डिवाइड होणार नाहीये, पण त्याचवेळी समोर शिंदे आहेत ज्यांचा आपण पाहिलेला आहे विधानसभेतला परफॉर्मन्स हा चांगला राहिलेला आहे, त्यांची ताकद बघायला मिळालेली आहे। कशा प्रकारे हे समीकरण तुम्ही बघताय? प्रसिद्धीच अस्तित्वाची लढाई उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी असणार आहे निश्चित आहे। कारण शिवसेनेने कुठल्याही निवडणुकींपेक्षा नेहमी पहिलं महत्त्व मुंबई महापालिकेला दिलं की मुंबई महापालिका आपल्या ताब्यात राहावी आणि हीच शिवसेनेची खरी ओळख आहे। हाच प्रयत्न या निवडणुकीत सुद्धा ठाकरेंकडनं केला जातोय। मात्र दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे म्हणतात की खरी शिवसेना आमची, जर का त्यांना शिवसेना आणि यावरती आपली जी आहे ती मोहर नोंदवायची असेल, ती आपली ताकद दाखवायची असेल, तर सगळ्यात पहिलं मुंबई महानगरपालिका वरती ताकद दाखवणं गरजेचं आहे। त्यामुळे शिंदे यांच्यासाठी शिवसेना आणि त्यांचं नातं हे अबाधित आहे हे दाखवण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंकणं किंवा ताकद दाखवणं गरजेचं आहे। तर उद्धव ठाकरे किंबहुना ठाकरे बंधूंसाठी ठाकरेंचं अस्तित्व मुंबईत आजही कायम आहे हे दाखवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आपल्या हातात राहावी हे त्यांचे महत्त्वाचे प्रयत्न आहे। दोघांसाठीही ही अस्तित्वाची लढाई असं आपण म्हणू शकतो, वर्चस्वाची लढाई आहे, मुंबईची ही लढाई आहे, ती टिकवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय। म्हणून 87 ठिकाणी शिंदे आणि ठाकरे बंधू एकमेकांच्या समोर आहेत। ही लढाई मुंबईसाठी अस्तित्वाची दोघांसाठी असं मी म्हणू शकतो। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी।